पण हे वेगळंच आहे खूप. म्हणजे तू शिकलीस एक, पण त्याचा वापर तू ह्याच्यात केलास. तुझी क्रिएटिव्हिटी, तुझं नॉलेज हे खूप म्हणजे वेगळंच आहे. मला वाटतं ह्याच्यात थोडंसं माझं अपब्रिंगिंग पण मॅटर करतं. म्हणजे लहानपणापासनं कुठल्याही गोष्टीकडे खूप कलात्मकदृष्ट्या बघायला शिकवलं मला आईवडिलांनी. त्यांनी पण मला खूप मदत झाली. म्हणजे प्रेझेंटेबल तुम्ही असणं, तुम्ही काय जे काय क्रिएट करतायत ती वस्तू, तो पदार्थ असणं, ह्या सगळ्यांना हे खूप ऐकायला वरवरचं किंवा हे काही अतिमहत्त्वाचं वाटत नाही, पण ते असतं. ते मला माझ्या कामात वापरताना जाणवलं की प्रेझेंटेबल वस्तू देणं हे मला कोणी बसवून नाही शिकवलं आहे ना. पण आता ॲज अ ब्रँड किंवा ब्रँड उभा करताना तुम्ही मार्केटिंग कसं करा, ते प्रेझेंटेबल कसं असलं पाहिजे, पॅकेजिंग कसं करा, ते प्रेझेंटेबल कसं असलं पाहिजे, हेच तर मार्केटिंग स्कूलमध्ये शिकवलं जातं. ते मी माझ्या रोजच्या आयुष्यातनं घेतल्या गोष्टी आणि त्या इथे इम्प्लिमेंट केल्या. सो त्यांनी फरक पडला. म्हणजे तो पर्सनल टच आपण म्हणतो ना, तो त्याच्यामध्ये आला. मग आता नवीन काय? नवीन 2 गोष्टींवरती आम्ही फोकस करतो. एक तर ते वर्कशॉप, सेकंड इज यूट्यूब चॅनेल, ज्याच्यामधनं आम्ही एव्हरी वीक अशा टिप्स देणार आहोत की तुम्ही कपड्यांची काळजी कशी घ्या, तुम्ही छोट्या छोट्या स्टायलिंग टिप्स कशा करा. म्हणजे तुमच्या असलेल्या वॉर्डरोबमधनंच तुम्ही तुमचा लुक कसा क्रिएट करू शकता. आणि तिसरं आता आम्ही पूर्ण आमचा फोकस हलवलेला आहे ऑफिस वेअर रेंजमध्ये, ज्याच्यामध्ये मला खूप गॅप दिसते की त्याच्यामध्ये तुम्ही म्हणलात तसं रेडीमेड खूप स्वस्तात मिळणारे ऑनलाईन ब्रँड्स आहेत किंवा खूप महाग आहेत. सो ती मीडियम रेंज आम्ही कुठेतरी केटर करण्याचा प्रयत्न करणार आहोत नवीन पुढच्या काही वर्षांमध्ये. मग तुझी पर्सनल आवडती स्टाईल कुठली? माझी पर्सनल आवडती स्टाईल इज खूप ज्याच्यामध्ये क्लासी दिसेल अशी आणि कम्फर्टेबल असेल अशी. म्हणजे मी आज जशी घातली आहे तशी, की ज्याच्यामध्ये मी कम्फर्टेबल आहे. आता इतक्या वेळ आपण इथे गप्पा मारतोय, त्याच्यामध्ये मला छान वाटतंय. कम्फर्ट फर्स्ट. कम्फर्ट फर्स्ट, बट ॲट द सेम टाईम क्लासीनेस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. थर्ड इज नॉट गोईंग विथ द ट्रेंड म्हणण्यापेक्षा जे क्लासिक असेल ना, ते मला जास्ती आवडतं. म्हणजे जे मी माझ्याकडे असे कितीतरी कपडे आहेत जे माझ्याकडे खूप वर्षांपूर्वी होते, जे मी आत्ताही वेगळ्या पद्धतीने स्टाईल करून वापरू शकते. मे बी माझ्याकडे तो स्टायलिंगचा आस्पेक्ट असल्यामुळे ते मला वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येतात. पण म्हणून मी माझे कपडे डिझाईन करतानाच विचार करते की हे क्लासिक कसे बनतील आणि वेगवेगळी कॉम्बिनेशन करून तुला कसं वापरता येईल असं. हां, एक्झॅक्टली. आता बऱ्याच जणींना हल्ली ते फॅशन डिझायनिंग आणि हे सगळं आवडत असतं, पण त्यांना ह्याचा एक उद्योग बनू शकतो किंवा ब्रँड बनू शकतो का, हा प्रश्न पडतो. तर ते आपल्या ज्या काही प्रेक्षक आहेत, तर त्यांना तू आता काय सल्ला देशील की ज्यांना क्रिएटिव्हिटीची आवड आहे आणि त्यांना ह्याच्यामध्ये यायचं आहे, त्यांना स्टायलिंग आवडतं, त्यांनी काय करावं? मला तर वाटतं की हा व्यवसाय हा वेगळा भाग आहे आणि क्रिएटिव्हिटी हा वेगळा भाग आहे. सो ह्याच्यात येताना तुम्हाला खूप गोष्टींबरोबर पुढे जावं लागणार आहे. सो तुम्ही डेफिनेटली ह्याच्यामध्ये करण्यासारखं खूप आहे. ह्याच्यामध्ये नाव मिळतं, फेम मिळतो, तुम्हाला थोडेफार पैसेही मिळतात. पण तुम्हाला खूप गोष्टी म्हणजे नुसतं मी क्रिएटिव्ह आहे किंवा मला चित्र काढता येतात म्हणून तुम्ही ब्रँड बिल्ड नाही करू शकत. कारण ब्रँड बिल्ड करायला ना एक इमोशनल कनेक्ट पण तुमच्या प्रॉडक्टमधनं गेला पाहिजे. एंड युजरला, तुमच्या क्लायंटला तो तुम्हाला शोधता आला पाहिजे की काय इमोशनल कनेक्ट मी इथे देणार आहे. मला ब्रँड बिल्ड करायला बिझनेस चालवणं हा खूप अवघड विषय आहे. म्हणजे बाहेरून बघताना फॅशन डिझायनिंग किंवा अशा पद्धतीचे ब्रँड चालवणं हे खूप फॅन्सी वाटणारी गोष्ट आहे. इट इज काही प्रमाणात, पण त्याच्याबरोबर त्याचा बिझनेस ॲस्पेक्ट पण खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे आज 20-25 लोकांना बरोबर घेऊन पुढे जाणं, प्रत्येकाला त्याचे तेव्हाचे मूड स्विंग्स बघणं, त्यांना खुश ठेवून तो आपल्यासाठी छान काम कसं करणार आहे, आपल्यातली माणुसकी जपून त्याच्याबरोबर काम करणं, ह्या सगळ्या गोष्टींचाही त्यांनी अभ्यास करावा, तर ते सगळं जमणार आहे. आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची तुमची चिकाटी, कन्सिस्टन्सी. रोज यू हॅव टू शो अप एव्हरी डे. तुम्ही घरी काहीही असू देत, हे तुम्ही करून मग तुम्ही तिथे जाऊन क्रिएटिव्हली काम करू शकणार असाल ना, तरच ह्याच्यात उडी मारा.
सो कन्सिस्टन्सी सगळ्यात महत्त्वाची आहे. करू शकणार आहात तुम्ही, फक्त थोडं विजन ठेवून करा. म्हणजे मला दुर्दैवाने ते थोडं उशिरा आलं, पण आता नव्या मुलांना खूपच ते वेगळ्याच पद्धतीने एक्सप्लोर करतात गोष्टी आणि त्यांना समजतात गोष्टी. सो विजन ठेवून उतरलात आणि कन्सिस्टन्सी ठेवलीत तर आपण करू शकतो गोष्टी अचीव. आणि मग तू अशा अशा ज्यांना अशा सगळ्या फॅशन डिझायनिंग, स्टायलिंग ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांना तू ट्रेनिंग देतेस का? हो, आम्ही As आम्ही interns किंवा आता काय? इंटर्न्स तर आमच्याकडे कॉलेजमधली येतात किंवा मीही पुण्यातल्या बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये असे गेस्ट लेक्चर म्हणून किंवा त्यांच्या वायवाजसाठी म्हणून जाते. अपार्ट फ्रॉम दॅट गेले वर्षभरच आम्ही हे सुरू केलं. 2024 आय थिंक मार्चमध्ये आम्ही सुरू केलं, वर्ष पण नाही झालं. आम्ही असे जे अपकमिंग फॅशन डिझायनर आहेत त्यांच्यासाठी मी पेड 1 तासाचा व्हिडिओ कॉल आम्ही करतो किंवा ते इन पर्सन पुण्यात असतील तर आम्ही तशा पद्धतीचं मार्गदर्शन करतो की तुम्ही काय करा. कारण आता फॅशन या सेगमेंटच्या अंडरसुद्धा इतके वेगळे प्रकार आहेत की फक्त कपडे नाही, ॲक्सेसरीजमध्ये तुम्ही काय करू शकता, कपड्यांमध्ये सुद्धा तुम्ही निश शोधून काढू शकता. म्हणजे आता एक ब्रँड आहे असा जो मी ऑनलाईनच बघितला, मला तो खूप ब्रँड म्हणून आवडतो, जे फक्त लिनन ह्या कापडामध्ये काम करतात. सो असं तुम्हाला तुमचा इंटरेस्ट शोधून घेतला पाहिजे. किंवा काही ब्रँड फक्त प्रिंटिंगवरती काम करतात की वेगवेगळ्या प्रिंट्सवर, काही फक्त एम्ब्रॉयडरी. सो अशा पद्धतीचा गायडन्स मी त्या लोकांना देते. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.